नमस्कार, मी कविता. मेमध्ये आम्ही गावी गेलेलो. गावी गेल्यावरती ज्या आत्याच्या घरी गेलेलो तिथला छोटासा व्हिडिओ बनवला आहे, जिथे आम्ही फिरायला गेलेलो तिथला. माड्याच्या वाडीला आत्याच्या घरी गेल्यावर ते 5 मिनिटाच्याच अंतरावर होतं, म्हणून म्हटलं चला बघून येऊयात. हे आहे तांबाळ होमस्टे. कुडाळपासून 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आहे. कुडाळमधल्या माड्याच्या वाडी मध्ये हे तांबाळ होमस्टे आहे. आली का? या लवकर या. त्यांना आणते. हे बघा, ही मातीची घरं आहेत. मस्त अशी सजावट केलेली आहे. तांबाळ होमस्टे वेगवेगळ्या फुलझाडांनी आणि फळझाडांनी नटलेले हे तांबाळ कुडाळमधल्या माड्याचीवाडी हे गावामध्ये आहे. तांबाळामध्ये नक्षत्रवन उभारलेलं आहे. सुपारीचं नक्षत्रवन प्रमाणे झाडे लावलेली आहेत. तिथे तुम्हाला तुमच्या नक्षत्राप्रमाणे काय दान करायचं आहे हे ते सांगतात झाडं. ते वाचायचं. ते वाचायचं. चप्पल काढून जायचं. चप्पल काढायला. हे बघा, ही झाडं आहेत ती प्रत्येक नक्षत्राप्रमाणे वेगवेगळी झाडं आहेत आणि त्याची माहिती लिहिलेली आहे. इन्स्टाला आहे, त्याच्यावरती तुला ती माहिती भेटत. कवटीच्या झाडापासून सगळी झाडं हाय, आम्ही फिरायला आलो. काढ सेल्फी.
इथे आम्हाला यायला थोडं लेट झालेलं, त्यामुळे काळोख पडलेला, त्यामुळे पूर्ण बघायला भेटलं नाही आम्हाला. इथे आल्यावर राहण्यासाठी पण मस्त अशी सोय आहे. तांबळात राहण्यासाठी 7 खोल्या आहेत, 4 AC रूम आहेत आणि 2 मातीची घरं आहेत. मस्त अशी सजावट केलेली, दरवाजावरती पण मस्त कोरीव काम केलेलं आहे आणि एक मचाल आहे. शेणाने सारवलेली जमीन आहे बघा. लाकडी बिछाना, भिंतीला पूर्ण लाकडी दरवाजे, खिडक्या आणि जुन्या काळातली बटणं पण आहे. हा एक मातीचा औषधी बेड आहे. हा मातीचा. सगळ्या प्रकारची औषध आहे, 7 प्रकारची. हा ती मातीमध्ये मिक्स केलेली आहे. हे बघा, दरवाजावरती किती छान असं कोरीव काम केलेलं आहे लाकडावरती बघा. हे बघा, इथे वरती पण एक रूम आहे, तिथून पूर्ण तांबळातला नजारा दिसू शकतो बाहेरून. हा AC रूम आहे राहण्यासाठी. पपईची झाडं बघा किती मस्त आहेत, पपई आलेले आहेत त्यांना. इथे आल्यावर इथली खास वस्तू म्हणजे पुरातन वस्तू संग्रहालय. अशा कित्येक वस्तू शोधूनही दिसणार नाहीत, त्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, याच्यामध्ये भात ठेवतात. इथे आल्यावर कार नक्कीच तुम्हाला 50 वर्ष मागे घेऊन जाईल. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील इथे. फॅमिली ट्रिपसाठी किंवा गेट टुगेदरसाठी पण ही सुंदर ठिकाण आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण पिकवल्या जातात.
आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.